मीच माझ्या पाठीशी राहणारे सर्व आपण पत्रकार बांधवांना या ठिकाणी स्वागत करत असताना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने महायुती पुढे चालत आहे त्याचा काँग्रेसने धसका घेतलेला आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून माझी निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं जाहीर केलेला कार्यकर्ता म्हणून जाहीर केलेला उमेदवार राजेश लाटकर यांची उमेदवारी बदलली। विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांना 2 महिन्यापूर्वी असं सांगण्यात आलं होतं की आपल्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्याला यावेळी संधी द्यायची आहे। राजू लाटकर यांचं नाव जाहीर झाल्यानंतर अचानक काय असं एका रात्रीत झालं की सौ मधुरिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झालेली डावलून परत पुन्हा एकदा जाहीर झाली। यामध्ये विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांना कुठल्याही परिस्थितीत विश्वासात घेण्यात आलं नाही आणि म्हणून हा त्यांचा अवमान झालाच। पण ज्या पद्धतीने काँग्रेस कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहते असा दिंडोरा पेटवण्यात येत होता त्या कार्यकर्त्याचा देखील अवमान झाला आणि म्हणून जे काही घडलं त्या संदर्भात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव यांनी काल आपल्या सर्वांना पत्रकार परिषद घेऊन त्याविषयी माहिती दिलेली आहे। काल त्यांचा आम्ही शिवसेनेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते जाहीर प्रवेश घेतला आणि त्यानंतर दुपारी काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले। मला या बाबतीत असं म्हणावं लागेल, पराभव होण्याची खात्री झाल्याने अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आमच्यावर करण्यात आलेले आहेत। कारण कालचा जो निर्णय होता हा श्रीमती जाधव यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय होता। त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की 3 महिन्यापूर्वी साधारण गणपतीच्या वेळी सर्वप्रथम त्या कोल्हापुरात लागणाऱ्या डिजिटलवरून माझा फोटो गायब करण्यात आला। 3 महिन्यापूर्वी मला सांगण्यात आलं की कार्यकर्त्याला आपण संधी देऊया, ती मला मान्य होती। राजू लाटकर यांचं नाव मी स्वतःच सुचवलं असं त्या म्हटल्या, पण राजू लाटकरांची उमेदवारी ज्यावेळी सौ मधुरिमा राजेंच्याकडे गेली त्यावेळी मला कुठलंही विश्वासात घेतलं नाही असं त्यांनी सांगितलं। मी आपल्याला या ठिकाणी विश्वासानं सांगतो की माझ्या राज्यस्तरीय नेत्यांसह जिल्हास्तरीय नेत्यांचा ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये काडी मात्र संबंध नाही। त्यांच्यावर जी वेळ आली, त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांची माझी मीटिंग झाली। त्यांनी स्वतः या ठिकाणी मला बोलून दाखवलं की मला अशा पद्धतीने माझा अवमान केला गेला, मला प्रत्येक प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदार असताना डावललं गेलं आणि म्हणून मला आज जे राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं काम सुरू आहे या माध्यमातून महिलांसाठी काम करायचं आहे, म्हणून मला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे। या बाबतीतली कल्पना मी सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब जे संसदीय नेते आहेत आमचे त्यांना मी कळवली आणि त्यानंतर त्यांनी त्यांना भेटायला बोलवलं
आणि त्यांचा प्रवेश काल झाला, त्यांना उपनेतेपद बहाल केलं. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा कोणताही यामध्ये हात नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि श्रीमती जाधव वहिनी या कुठल्याही निर्णय घेण्यास सक्षम आहेत हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षास बळकटी प्राप्त झालेली आहे. फुटबॉल क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव काम आहे. मंगळवार पेठ परिसरामध्ये त्यांचा बालेकिल्ला आहे. आणि त्याचबरोबर इंडस्ट्री डिपार्टमेंट जे आहे, इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे किंवा त्यांनी त्या ठिकाणी त्यामध्ये काम केलेलं आहे. आणि त्यामुळं सरळ सरळ 25 ते 30 हजार मतामध्ये या ठिकाणी आमच्या फरक पडलेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एकंदरीतच जी आमच्यावर टीका केली गेली की पराभव अटळ दिसल्यानं फोडाफोडीचं राजकारण केलं गेलं, उलट मी असं म्हणेन की पराभव समोर दिसला त्यामुळे आमच्यावर आरोप केले गेले. बरेच दिवस झाले मी पाहतोय काही काँग्रेसच्या नेत्यांचा संयम सुटत चाललेला आहे. पूर्वीपासून स्वतःला संयमी समजणारे, दुसऱ्याच्या टीकाला उत्तर न देणाऱ्याच टीका करू लागलेले आहेत. आणि त्यामुळेच मला असं म्हणावं लागेल की त्यांना पुढच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांची काय स्थिती होईल याची जाणीव झालेली आहे. मी तर काँग्रेसच्या नेत्यांना संधी साधू म्हणेन, कारण कैलासवासी चंद्रकांत दादा जाधव हे ज्यावेळी स्वर्गवासी झाले त्यावेळेला श्रीमती जाधव वहिनींना त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी आणि आपली एक सीट आमदारकीची टिकवण्यासाठी तुम्ही विधानसभा दिली. त्यांनी 2-2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं त्याची कुठलीही दखल न घेता अगदी इझिली त्यांना बाजूला करण्यात आलं. हा त्यांच्यावरचा अन्याय आहे. आणि म्हणून त्यांनी उमेदवारी मागितली असताना जर अशा पद्धतीने त्यांना बाजूला केलं गेलं आणि त्यांनी निर्णय घेतला तर त्यात गैर काय? आमच्यावर काल आरोप केले गेले की 100 कोटीचे रस्ते याची वर्क ऑर्डर दिल्या नाहीत. मला खरं म्हणजे ही निवडणूक विकासाच्या माध्यमातून लढायची आहे, कारण मी दाखवलेला आहे विकास काय आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नाही एवढा मी निधी आणलेला आहे. 3200 कोटी रुपये MRTPच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर नियंत्रणासाठी आणलेले आहेत. 100 कोटीचे रस्ते, मी त्यावर बोलेन, त्यांच्यावर त्या बाबतीत त्यांनी आरोप केलेला आहे. 100 कोटीचे रस्ते आणलेले आहेत. 277 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी आलेलं आहे. नुसतं आलेलं नाही आहे, तर 15 तारखेला त्याचा GR देखील मला प्राप्त झालेला, तो माझ्याकडे आहे. 50 कोटी वर्ग देखील झालेले आहेत. मी उगीच खोटं बोलणार नाही, 50 कोटी वर्ग झालेले आहेत. त्याचबरोबर फुटबॉल अकॅडमी येते. जे केशवराव भोसले नाट्यगृहाची परिस्थिती आपण उघड्या डोळ्याने पाहिली, त्या ठिकाणी आपलं घर जळल्यासारखं वाटलं. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतो की असा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. कलाकारांची भूमी असणाऱ्या या कोल्हापूरमधलं केशवराव भोसले जळतंय आणि त्याची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी मुख्यमंत्री आले आणि 25 कोटी रुपये संपूर्ण रक्कम बांधण्याची आपण त्या ठिकाणी जाहीर मुख्यमंत्र्यांनी केली. जाहीर अनेक जण करतात, पण त्याचे पैसे वर्ग झाले, वर्क ऑर्डर आणि कामास सुरुवात झाली. ही कार्यतत्परता म्हणावी लागेल. छत्रपती शाहूरायांच्या नावानं काँग्रेस आजपर्यंत राजकारण करत आलेले आहे. शाहू समाधी स्थळासाठी 10 कोटी रुपये वर्ग केलेला निधी एका नियमामध्ये अडकला असताना या ठिकाणी दौऱ्यावर खासदार श्रीकांत शिंदे आले असताना त्यांना आम्ही आमची भूमिका सांगितली की अशा पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाचा हा नियम आपल्याला बदलावा लागेल, त्याशिवाय हे पैसे वर्ग होऊ शकत नाहीत, कामाला सुरुवात होत नाही. मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा. खासदार श्रीकांत शिंदेने एका दिवसामध्ये हा GR बदलायला लावला आणि छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचं काम सुरू झालं. 10 कोटी रुपये वर्ग झाले छत्रपती शाहूरायांच्या नावानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं तुम्ही राजकारण करता,
पण तुमची त्यांच्या बाबतीतली कार्यतत्परता काय आहे याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागेल. यासह मोठ्या प्रमाणातला निधी या ठिकाणी येतोय. आम्हाला पुढच्या काळामध्ये खंडपीठ असेल, IT पार्क असेल, यासारख्या अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या आम्ही करून दाखवणार आहे. पण अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करणे हे आपल्या माध्यमातून मतदारांना देखील कळलं पाहिजे की कोण खरा आहे कोण खोटा आहे. यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. 100 कोटीचे रस्ते याची वर्क ऑर्डर दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 100 कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर दिली गेली. फक्त यामध्ये आम्ही एक कार्यतत्परता अशी दाखवली की 2008 साली 108 कोटी रुपये नगरोत्थानच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला पहिल्यांदा मिळाले. IRBच्या माध्यमातून 220 कोटीचा प्रकल्प या कोल्हापूर शहरामध्ये राबवला गेला. पण या 2 प्रकल्पामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पुढच्या काळामध्ये व्हायला नाही पाहिजेत यासाठी मी स्वतः आयुक्त, संबंधित कंत्राटदार आणि टेक्निकल पर्सन यांची सर्वांची बैठक घेतली आणि त्यांना एक सूचना दिली. या 2 प्रोजेक्टमध्ये युटिलिटी या रस्त्याच्या आत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला जर पाण्याची लाईन घ्यायची म्हणजे 60 आणि 70 हजार रुपये भरावे लागतात. आणि त्यामुळं हे काही 15 रस्ते 100 कोटीचे आपण मंजूर केलेले आहेत यामधली एकही त्रुटी यामध्ये असता कामा नये. सर्वसामान्य नागरिकांना रस्ते जरी पाहिजे असतील तर त्यांना स्वतःचं पाण्याचं कनेक्शन, त्यांना ड्रेनेजचं कनेक्शन, त्यांना लाईटचं कनेक्शन घेताना असं 70 हजार आणि लाख रुपये भरावे लागले तर कर्ज काढून लोक घरं बांधतात. मग अशा वेळेला हे होणं योग्य आहे का? तर या युटिलिटी शिफ्ट करा आणि मग रस्ते करा, ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे रस्त्याला थोडा उशीर झाला. मला खरं म्हणजे सन्माननीय बंटीसाहेब या कोल्हापूरचे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. अशा पद्धतीनं त्यांनी मतदारांच्या पुढं संभ्रम निर्माण करणं हे निश्चितपणे चुकीचं आहे. या 100 कोटीच्या रस्त्याचं टेंडरच वर्क ऑर्डरच दिली नाही म्हणलं गेलं, हे कितपत सत्य आहे ते त्यांनी पुन्हा आपल्यासमोर या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे. त्यांनी त्याची माहिती केली पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे. कारण जनतेमध्ये आपण संभ्रम पसरवत असाल तर सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये परत तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी जाहीर केलं पाहिजे की 100 कोटीच्या रस्त्याची वर्क ऑर्डर मिळालेली आहे का नाही, हे काम सुरू आहे की नाही, हे काम कशासाठी थांबलं होतं, हे युटिलिटी शिफ्टिंगसाठीच थांबलं होतं का, हे आपण मतदारांच्या पुढे जाहीर त्यांनी केलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे. जाधव वहिनींनी त्यांच्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण केलेलंच आहे. पण आज अनेक जण शिवसेना आणि महायुतीमध्ये येण्यासाठी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उत्सुक आहेत. लवकरच आपल्याला 1-2 दिवसातच या गोष्टीचा आणखीन काही गोष्टी आम्ही आपल्यासमोर आणू की जेणेकरून यातून स्पष्ट होतंय, सिद्ध होतंय की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विश्वासार्हता महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. जयश्रीताईंना शिवसेनेच्या वतीनं उपनेतेपद दिलेलं आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी कोल्हापूर जिल्ह्याचं एक रोल मॉडेल बनवा असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की जे रोल मॉडेल आपण राज्यामध्ये राबवू. आणि त्यामुळं जयश्रीताईंना उपनेता केलेला आहे. जयश्रीताई कामाला निश्चितपणे सुरुवात करतील. जयश्रीताई डाव्या विचारसरणीच्या होत्या असं काल काहीतरी म्हणलं गेलं, पण जयश्रीताई पहिल्यापासून त्यांचे पत्नी हे पहिल्यांदा शिवसेनेत होते, नंतर भाजपमध्ये गेले आणि ते काँग्रेसमधून आमदार झाले होते. त्यामुळे त्या पूर्वश्रमीच्या ह्या शिवसेनेच्या आहेत. त्यांचं आम्ही आज स्वगृही परत या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. शिवसेनेनं दबाव टाकून त्यांना पक्षात आणलं, त्यांच्या इंडस्ट्रीज आहेत वगैरे वगैरे. मी आपल्या माध्यमातून या नेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की शिवसेना कधीही दबावतंत्र टाकत नाही, दबावतंत्र कधीही वापर केला नाही. आज राज्यामध्ये जी काही घोडदौड चालू आहे राज्याची, इंडस्ट्रीजमध्ये असेल, इंडस्ट्रीसाठी सर्वात मोठा शिवसेनेनं आता निर्णय घेतलेला आहे. आपण पूर्वी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज देण्यासाठी त्याचा भार उद्योजकांच्यावर टाकायचो, सबसिडी त्यांची उद्योजकांच्यावर यायची आणि त्यामुळं आपल्याकडे आज फाउंड्री हवं होतं. फाउंड्रीला वीज पुरवठा जो देत होतो त्यात दरामध्ये फरक होता, तफावत होती, ते नेहमी त्यांची तक्रार असायची. फाउंड्री उद्योगाला पुढच्या काळामध्ये शेतीच्या सबसिडीचा भार व्हायला नाही पाहिजे यासाठी
15,000 कोटीचा एशियन बँकेच्या माध्यमातून सौर ऊर्जेद्वारे कृषी पंपाला वीज पुरवठा मोफत करण्याचा प्रकल्प मित्राच्या माध्यमातून आपण राबवतोय, जो प्रस्तावित आहे. आणि त्याचा फायदा उद्योजकांना होणार आहे, फाउंड्रीजसाठी होणार आहे, इंडस्ट्रीजसाठी होणार आहे. आणि असं असताना आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप जे केले जातात याचा मी निषेध करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर टाकलेला नाही आहे. आज राज्यामध्ये देशामध्ये जी परिस्थिती, या देशाची आणि राज्याची प्रगती आहे, ती प्रगती पाहून सर्वच प्रकारचे सर्व स्तरातील नागरिक आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. फोडाफोडीचं आमचं राजकारण नाही आहे. आम्ही फोडाफोडी केलेली नाही आहे. फोडाफोडी तुम्ही 2019ला केली. जयश्रीताई भाजपच्या नगरसेविका असताना त्यांच्या पतींना तुम्ही काँग्रेसमध्ये घेतलं आणि माझ्या विरोधात लढवलं. हे देखील मतदार विसरणार नाहीत. आणि त्यामुळं आम्हाला कुणावर दबावतंत्र टाकायचं नाही, आम्हाला कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही आहे. विरोधकांना ही निवडणूक त्यांनी विकास केलेला नाही, आमच्या माध्यमातून मोठा विकास झालेला आहे, त्यामुळे विकासापासून बाजूला न्यायची आहे. आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे. आम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं निवडणूक करत नाही आहोत. आम्ही सर्व मित्रपक्ष आणि आम्ही एक दिलानं काम करत आहोत. आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो, या जिल्ह्यातल्या 10च्या 10 माहितीची आम्ही सीट निवडून आणण्याचा प्रयत्न करू किंवा आणू. आणि फोडाफोडीचं आणि दबावाचं राजकारण करायचं असेल तर भरपूर काही करता येते, जे आम्हाला करायचं नाही आहे. जे सातत्यानं वर्तमानपत्रातून काही त्यांच्याविषयी गोष्टी येतात, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की काढायचं म्हणलं तर काही काढू शकतो, पण राजकारणामध्ये एक मर्यादा असावी. यासाठी आम्ही या कुठल्या गोष्टीचं कधीही विचार केला नाही. समाजाचं काम करायचं आहे, समाजाची सेवा करायची आहे, आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, या भूमिकेतून आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना बोलवून आपल्या माध्यमातून जी काल मतदारांची दिशाभूल करण्यात आली, ही दिशाभूल होऊ नये यासाठी आपल्या माध्यमातून मतदारांना आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेला, त्यामुळे परत एकदा मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद